नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत कुडतळकर आजींनी शिकवलेली पारंपरिक ताकाची कढी कशी करायची ती. तर आता आपण 1 चमचा तेलामध्ये मोहरी, जिरे आणि किंचितशी हळद टाकून त्याच्यामध्ये मिरची, लसूण आणि खोबरं जाडसर असं कुटून घ्यायचं आहे आणि थोडीसा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. तो मस्त परतायचा आहे. आणि आता आपण कढी आपली घट्टसर होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण 1 चमचा बेसन टाकून घेणार आहोत आणि तो मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे. भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये ताक ओतून घ्यायचं आहे आणि हे मध्यम आचेवरती उकळी येईपर्यंत आपल्याला चमच्याने ते ढवळत राहायचं आहे एकसारखं, म्हणजे आपलं ताक जे आहे ते फुटणार नाही. तुम्ही बघू शकता सुरुवातीला हे कढी जी आहे ती पांढरी दिसते. जसजशी उकळी येईल तशी त्याचा रंग चेंज होतो. आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून बघू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून मग त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अशी ही घट्टसर जी कढी केलेली आहे ती तुम्हीसुद्धा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. पारंपरिक अशी आमच्या शेजारी राहणाऱ्या कुडतळकर आजी आहेत, त्यांनी मला ही रेसिपी शिकवली होती. तुम्ही एकदा केली तर तुम्ही सतत सारखीच ही कढी तुमच्या घरी बनवाल. तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स.